नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण वीकली ॲनालिसिस मार्केटचं करणार आहोत. ह्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या साईडला मूव्ह भेटू शकतो आणि प्राइस ॲक्शन काय बोलते. तर प्राइस ॲक्शन प्रमाणे आपल्याला कोणत्या साईडला मार्केट जाताना दिसू शकतं. ह्या सर्व गोष्टींचा आपण चर्चा आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर निफ्टीमध्ये आपल्याला थोडा हॉल्ट करून मार्केट डाऊनफॉल मध्ये कंटिन्यू करताना आपल्याला दिसतंय. तर आता काय मार्केट आहे आपल्या इम्पॉर्टंट सपोर्ट जवळ आणि मार्केटचा ट्रेंडही डाऊन आहे. जर आपण ट्रेंड जर पाहिला तर आपल्याला क्लिअरली मार्केट एक लोअर हाय आणि लोअर लो बनवताना दिसतंय. पण करंट कंडिशन मध्ये प्रिव्हियस लो तो अजून ब्रेक झालेला नाही. त्याच्यामुळं हे डाऊन ट्रेंड ते एक साइडवेज ट्रेंड मध्ये मार्केट अडकलेलं आहे. पण इथं एक पण आहे. मार्केट लास्ट टाइम ज्या लेवल्स पासून सपोर्ट घेत होतं ते लेवल ब्रेक करून आज मार्केटने खाली एक निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. त्याच्यामुळं आपण आता म्हणू शकतो की मार्केटनी डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट होताना आपल्याला प्रॉपर दिसतंय. जो हा ट्रेंड होता तो मार्केट परत एकदा ट्रेंड कंटिन्यू करताना दिसतोय. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर थोडं पाहून घेऊया. आता मार्केटमध्ये एक आपण इम्पॉर्टंट सपोर्ट पासून मार्केट काल आपल्याला रिव्हर्स जाताना दिसलं. हा जो एरिया होता आपला 360-70 ते 300च्या आसपासचा ह्या एरियामधून मार्केटनी एक पुलबॅक घेतला होता. पुलबॅक घेऊन परत एकदा मार्केट खाली आलेलं आहे. पण हा पुलबॅक डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो का? आणि जर हा पुलबॅक झालेला जो आहे आणि ह्या सपोर्टनी जर काम केलं तर मार्केट कदाचित इथं येऊन 1-2 दिवस हॉल्ट करून ह्या लेवल मधून परत एकदा आपल्याला वरती जाताना दिसत. तर वरती जाताना जर दिसलं तर ट्रेंड कधी चेंज होईल? आता जो मार्केटचा साइडवेज टू डाऊन ट्रेंड आपण याला कन्सिडर करू शकतो. साइडवेज टू डाऊन ट्रेंड म्हणजे प्रिव्हियस ट्रेंड डाऊन होता, थोडे दिवस साइडवेज गेलं आणि त्याच्यानंतर एकदा डाऊन ट्रेंड मध्ये निगेटिव्ह एक क्लोजिंग दिल्यामुळं आपण याला ह्या क्लोजिंग बेसिसवर याला डाऊन ट्रेंड म्हणतोय. कारण हा डाऊन ट्रेंड अजून कन्फर्म नाहीये. तर आपल्याला नेक्स्ट वीक साठी एक प्लॅन असा करता येईल. जर मार्केटनी इथून जर खाली आला आणि ह्या एरियाच्या खाली मार्केट जर सस्टेन व्हायला लागलं, 300ची लेवल जर मार्केटनी ब्रेकडाऊन केली आणि इथं जर काही प्राइस ऍक्शन बनवून मार्केट जर खाली येत असेल तर आपल्याला डाऊन ट्रेंड हा कंटिन्यू होताना दिसू शकतो. आयदर जर मार्केट 700च्या वरती निघलं, ह्या लेवलच्या जर इथून वरती जर निघालं तरीही आपल्याला निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह मध्ये ट्रेंड चेंज होताना दिसेल. त्याच्यामुळं हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये कोणतीही ट्रेड न करता आयदर 700च्या वरती पॉझिटिव्ह ब्रेकआउट साठी आयदर 300च्या खाली निगेटिव्ह ब्रेकआउट साठी ट्रेड प्लॅन केली तर योग्य राहील. म्हणजे जर वीकली जर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे असेल तर आयदर 700च्या वरती और आयदर 300च्या खाली. म्हणजे ह्या 300 पॉइंट मध्ये एक थोडीशी मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी सुद्धा निर्माण होऊ शकते. आपल्याला जर ट्रेंड कॅप्चर जर करायचं असेल, प्रॉपर ट्रेंड पकडायचं जर असेल तर मार्केट 300च्या जर खाली आलं तर आपल्याला एक डाऊन ट्रेंड भेटल आणि आयदर 700च्या जर वरती गेलं, 23,700च्या जर वरती गेलं तर आपल्याला एक चांगला अप ट्रेंड सुद्धा मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. त्याच्यानंतर इथं जे काही मध्ये रेजिस्टन्स क्रिएट झालेले आता 24,000 पर्यंत जे काही रेजिस्टन्स होते 24,100 पर्यंत ह्या एरियापर्यंत मार्केटनी ते फुलफिल केलेले आहे आणि त्याचं कामही संपलेलं आहे. त्याच्यामुळं आता ते रेजिस्टन्स वरचे स्ट्रॉंग राहिलेले दिसत नाही. त्याच्यामुळं वरची ट्रेड प्लॅन करताना 23,700च्या वरती प्लॅन करावी प्राइस ऍक्शन नुसार. प्राइस ऍक्शन जर आपल्याला 23,700च्या वरती जर काही भेटली तर तिथं आपल्याला एक मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होताना दिसू शकतो. आयदर जर मार्केट आता
आपली ही 300ची लेवल जी आहे ती जर ब्रीच केली, 300च्या जर खाली मार्केट आलं तर आपल्याला एक नवीन टार्गेट 22,400च्या आसपास किंवा 450च्या आसपास मार्केट येताना आपल्याला दिसू शकतं. पण आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, 23,000 हा एक राऊंड नंबर आपल्या जवळ आहे. तो ह्या एक्सपायरीसाठी, करंट एक्सपायरीसाठी ॲज अ रेजिस्टन्सचं काम करू शकतो. जसं आपली ही जी गुरुवारी एक्सपायरी झाली, त्या एक्सपायरीमध्ये आपल्याला मार्केट 23,500च्या खाली लवकर येताना नाही दिसलं. त्या एरियामध्ये मार्केट अडकून राहिलं. 23,500नी जसं ॲज अ एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स जो म्हणतो त्या पद्धतीने जे काम केलंय तेच काम 23,000ची लेवल सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळं तुम्ही जर निगेटिव्ह तुम्हाला क्लोजिंग जर भेटली आणि 300च्या खाली जर ट्रेड भेटली तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला 23,000 ही सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळं नेक्स्ट वीक मध्ये जर काही ट्रेड भेटला मंडे पासून आणि ट्रेड जर कॅरी फॉरवर्ड तुम्हाला करायचा असेल तर ह्या थर्सडेला आपल्याला 23,000च्या आसपास क्लोजिंग मार्केटची भेटू शकते. पण 23,000ची लेवल ह्या वीक मध्ये एखाद्या वेळेस ब्रेक न होताना आपल्याला दिसू शकते. आपल्याला कळालं आता की 23,000ची आपल्याकडे एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि 23,300च्या नंतर आपल्याला एक डाऊन साइड ट्रेडही भेटणार आहे आणि आपल्याला जो सपोर्ट दिसला तो डायरेक्टली 22,450च्या आसपास सपोर्ट आपल्याला मार्केटमध्ये दिसतोय. तर त्याच्यामुळं इथं ट्रेड करताना थोडंसं जपून करा आणि एक चांगला फॉल सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये नेक्स्ट वीक मध्ये पाहायला भेटू शकतो. चला आता आपण बँक निफ्टी एकदा पाहून घेऊया. आता बँक निफ्टी मध्ये आपल्याला एक कम्प्लिटली निगेटिव्ह क्लोजिंग भेटलेली. आपण जर विकली कॅन्डल जर पाहिलंय तर लास्ट टाइम जेवढे काही सपोर्ट्स होते, सपोर्ट एरिया होता, तो कम्प्लिटली बँक निफ्टी ब्रीच करत आलेली आणि आता एक जर विकली सपोर्ट पाहिला तर ह्या इथं मार्केट हॉल्ट केलं आणि ही एक जबरदस्त सेलिंग आपल्याला इथं पाहायला भेटली होती. पण त्याच वीक मध्ये मार्केटनी रिकवर होऊन एक पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली. त्यामुळं ह्या ज्या पूर्ण एरियामध्ये जे आपल्याला दिसतंय याच्यानंतर मार्केटनी सगळे सपोर्ट टेस्ट केलेले आहेत जवळपास. तर त्याच्यामुळं आपल्याला साधारणतः ह्या लेवल पर्यंत इथं जे काही मध्ये ही टेल जी बनलेली, इथं जर काही स्ट्रॉंग सपोर्ट जर ह्या लेवलला जर भेटले, हे जे मार्केट रिटर्न गेलतं आणि याच्याच आसपास पासून जे रिटर्न गेलतं तर आपल्याला सपोर्ट ह्या एरियाच्या जवळ कदाचित भेटू शकतो. बँक निफ्टी कम्प्लिटली निगेटिव्ह क्लोजिंग आहे, वीक मध्ये स्ट्रॉंग सेलिंग आहे आणि ही सेलिंग कदाचित ह्या वीक मध्ये अशा स्ट्रॉंग कॅन्डल सारखी कंटिन्यू होताना आपल्याला दिसू शकतं. चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर एकदा पाहून घेऊया आपल्याला जवळपास कुठं सपोर्ट एरिया जर भेटतोय का ते आपण एकदा पाहून घेऊया. आता जसं आपण आता डिस्कस केलं की जे मेजर सपोर्ट्स लेवल ज्या होत्या प्रिव्हियस लो, मार्केटनी सगळे प्रिव्हियस लो ब्रेक केलेले आहेत आणि नेक्स्ट सपोर्ट जो दिसतोय मला तो 46,100च्या लेवलला आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट दिसतोय. त्याच्यामुळं ही जर ट्रेंड कंटिन्यू झाली, मार्केटनी जर इथं कुठे येऊन थोडं साइडवेज गेलं आणि एक दोन कॅन्डल नंतर जर आपल्याला ब्रेकआउट जर भेटत असेल तर आपल्याला एक आठवड्यासाठी चांगली ट्रेड इथं भेटू शकते, ती 46,000 पर्यंत. त्याच्यामुळं आपल्याला आणि आदले मधले जे काही 1,000 पॉइंटचे बँक निफ्टीतले जे काही सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा सायकोलॉजिकल लेवलला आपल्याला बँक निफ्टीमध्ये प्लॅन करावं लागेल. कारण सायकोलॉजिकल राऊंड लेवल्स जे असतात ते ॲज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणून काम करतात. कारण इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा, मी 2-3 व्हिडिओ पासून ही गोष्ट सांगतोय की जे निफ्टीमध्ये 500 पॉइंट्स असतात ते ॲज अ सायकोलॉजिकल सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहे. तसेच बँक निफ्टीमध्ये पर 1000 पॉइंट्स नंतर एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स सायकोलॉजिकल राहतो. त्याच्यामुळं प्रत्येक 1,000 पॉइंट नंतर तुम्हाला मार्केट
थांबताना दिसू शकतं. त्यामुळं त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर आता प्राइस ऍक्शन बँक निफ्टी कम्प्लिटली निगेटिव्ह असल्यामुळं आपल्याला खालचं टार्गेट जे आहे ते 46,100 च्या आसपास एक सपोर्ट दिसतोय. तर त्या सपोर्ट पर्यंत मार्केट मला येताना दिसतंय. कदाचित आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये सुद्धा ह्या लेवल्स पाहायला भेटू शकतात. कारण का तर निफ्टीमध्ये एक्सपायरी ही मंथली झालेली आणि निफ्टीमध्ये वीकली एक्सपायरी कंटिन्यू आहे आणि बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी असल्यामुळं जे काही प्रीमियम डिके व्हायचे किंवा साइडवेज गेल्यानंतर जे अपॉर्च्युनिटीज प्रीमियम डिके व्हायच्या होत्या, ऑप्शन सेलरच्या अपॉर्च्युनिटीज ज्या होत्या त्या थोड्या कमी झालेल्या. त्याच्यामुळं हा ट्रेंड आपल्याला बँक निफ्टीमध्ये कंटिन्यू होताना दिसू शकेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक द्या. धन्यवाद.